मित्रांनो, आज चला आपण एक नवा प्रवास पाहूया. आज आम्ही जातो आहे, मी आपल्या गावी जातो आहे. हा आमचा आहे बाव नदीचा ब्रिज. तसं म्हणायला गेलं तर आमचं गाव संगमेश्वर तालुक्यामध्ये पडतं. आपण हा सरळ जाणारा रस्ता, हा जुना ब्रिज आहे. सरळ गेलेला रस्ता म्हणजे हा उजवीकडे जो जातो रस्ता तो आहे देवरुख मार्लेश्वर रोड आहे. उजवीकडे गेलात तर डाव्या हाताने गेलात तर मेन हायवेला जाऊ शकतो आणि आपल्याला सरळ जायचं आहे. या सरळ रस्त्याने गेला की आमचा गावचा रस्ता चालू होतो. तसं म्हणायला गेलं तर हा जुनाच रस्ता आहे, आमचा मेन रस्ता हायवे होता हा. आता हा नवीन ब्रिजमुळे हा जो जुना रस्ता आहे तो खराब झालेला आहे. पूर्णतः बाजूला काम चालू आहे, तरी पण प्रवास करताना खूप त्रास होतो आम्हाला. रस्ता लवकरच बनवण्यात येणार आहे अशा प्रकारची आश्वासनं आम्हाला मिळाली असल्यामुळे आम्ही सध्या शांत आहोत. ते मोरीचं काम चालू आहे, पाहू शकता तुम्ही. या इथून उजवीकडे वळालो तर आमचा मुख्य रस्ता म्हणजे तळेकांडे रस्ता सुरू होतो. हा रस्त्याने पुढे गेला तर इथून देवरुखला जाता येतं. पुढून जर गेलात तर संगमेश्वरलाही जाता येतं आमच्याकडून. तसं मला तर जवळचाच रस्ता आहे. हा चढाव चढून आल्यानंतर पहिलीच वाडी रेवाळे वाडी लागते आम्हाला. नुकताच पाऊस पडून गेलेला आहे आणि आजूबाजूला पाहू शकता तुम्ही विहंगम असं दृश्य आमच्याकडे दिसतं आमच्या रस्त्यावरून. रेवाळीवळे सोडले की पुढे जाऊन आम्हाला सांडीमोडी लागते. ह्या सांडीमोडीचा इथे तुम्हाला बोर्ड दिसेल, निवारा शेड आहे. तिथून थोडे पुढे आल्यानंतर बनेवाडी लागते आणि ह्या बनेवाडीमध्येच आमचं ग्रामपंचायत आहे, निर्मळ ग्रामपंचायत.
बनेवाडीतून पुढे आल्यानंतर आमच्या गावाचे ग्राम मंदिर लागतं. आणि ही धुक्यात हरवलेली ढगांची चादर, खूप रम्य अशी ही सकाळ. असं वाटतं संपूर्ण ढग खाली जमिनीवरती आलेले आहेत. आणि ही आमची तळेकंटे बौद्धवाडी. आणि हे आमचं सर्वोदय बुद्धविहार. सर्वोदय बुद्धविहार आणि हा त्याचा आजूबाजूचा परिसर. आणि इथून सुरू झाला आमचा घरचा प्रवास. रोडपासून घरी जाण्यासाठी 1-2-3 मिनटाची पायवाट आमच्याकडे चालत जावं लागतं. गाड्यावरती येतात पण रिक्षा खालीच थांबते आणि त्यामुळे आम्हाला इथून चालत पुढे जावं लागत आहे. आणि अशा प्रकारे आमच्या घराचं दर्शन इथून होतं आहे. हे आमच्या चुलत्यांचं घर आहे या साईडला. ही रम्य पहाट. हळूहळू चालत ही आमच्या घरची वाट आहे.
आज 2 जून 2026 नुकताच पावसाचा शिरकाव होऊन गेलेला आहे आणि आम्ही घरी पोचतो आहे. थंड वातावरण आहे. आम्ही घरी पोचलो आणि पावसाने आमचं स्वागत केलं. पावसाची सुरुवात झाली. थेंब थेंब पाऊस पडतो आहे आणि हे आमच्या गावाचं विहंगम दृश्य. हे जे बाजूला आहे ते आमचं जुनं घर. चला मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आपली रजा घेतो. प्रवास कसा वाटला हे नक्कीच कळवा.